हॅलो स्टुडंट्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंटचा फॉर्मॅट पाहिलेला आहे, ज्याच्या आधारावर आपल्या लक्षात आलं असेल की वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंटचे जे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम असणार आपल्याला एक्झामला, ते कशा पद्धतीने आपल्याला काय करावे लागणार आहेत, सॉल्व करावे लागणार आहेत. ओके, मग आताच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, तर जो वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट किंवा स्टेटमेंट ऑफ वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट जे आपण बघितलं आहे, फॉर्मॅट जो बघितला आहे, त्या फॉर्मॅटमध्ये आपण प्रॉब्लेम जो आपल्याला वर्किंग कॅपिटलचा प्रॉब्लेम असणार तो कशा पद्धतीने प्रेझेंट करायचा आहे हे ॲक्च्युअलमध्ये एक प्रॉब्लेम सॉल्व करून आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, मग त्यासाठी समोर स्क्रीनवर दिसतं आहे तो आपण प्रॉब्लेम बघूया. बघा, मी पहिल्यांदा प्रॉब्लेम असते. You are required to prepare a statement show the requirement of working capital of Suhas Limited. Forecast level of activity is 52,000 units for the year 2019-20. ब्रॅकेटमध्ये त्याने पुढे दिलं आहे 52 वीक्स, 52 वीक. हे काय आहे तर एका वर्षामध्ये किती आठवडे असतात तर आपल्याला माहिती आहेत 52. मग ते तुम्हाला इथे दिलेले आहेत. ते का दिले ते ज्यावेळी आपण पुढे प्रॉब्लेम वाचणार त्यावेळी ते आपल्या लक्षात येईल. पहिल्यांदा आधी ह्या पॅरेग्राफमध्ये काय सांगितलं आहे ते बघूया. ह्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला काय सांगितलं आहे की दिलेल्या इन्फॉर्मेशनवरनं आपल्याला काय प्रेझेंट करायची आहे, सुहास लिमिटेड ह्या कंपनीची वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंटची स्टेटमेंट प्रेझेंट करायची आहे 2019-20ची. आणि त्या कंपनीचा जो म्हणजे प्रोडक्शन अँड सेल आहे एका वर्षाचं 19-20चं ते किती आहे तर 52,000 युनिट्स. ओके, त्यानंतर नेक्स्ट लाईनला त्याने काय दिलं आहे बघा, चार्टमध्ये इन्फॉर्मेशन दिली आहे पर्टिक्युलर आणि कॉस्ट पर युनिट. सी पी यूचा अर्थ काय, कॉस्ट पर युनिट, जे रुपीजमध्ये प्रेझेंट केले आहेत. रॉ मटेरियलची किंमत 400 कॉस्ट पर युनिट आहे किंवा पर युनिट. डायरेक्ट लेबर 150 पर युनिट, ओव्हरहेड 300 पर युनिट, सेलिंग प्राईस 1000 पर युनिट. ओके, म्हणजे हे काय झाले आहेत तर रेट. आपण फॉर्मॅटच्या वेळी प्रत्येक ॲटमच्या खाली ज्यावेळी फॉर्म्युला बघितला त्यावेळी फॉर्म्युल्यामध्ये सेकंड नंबरला प्रत्येक ठिकाणी आपल्याला रेट दिसतो. हा जो रेट आहे तो आपण इथून घेणार आहोत या चार्टच्या आधारावर. ओके, त्यानंतर नेक्स्ट ॲडिशनल इन्फॉर्मेशन, त्यामध्ये काय सांगितलं आहे बघा. पहिलं सांगितलं आहे रॉ मटेरियल इन स्टॉक ॲव्हरेज 4 वीक. म्हणजे ज्यावेळेस आपण करंट असेटचा पहिला आयटम कॅल्क्युलेट करणार स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, त्यावेळी त्याचा फॉर्म्युला काय आहे, युनिट इंटू रेट इंटू पिरियड ऑफ होल्डिंग. जो होल्डिंग पिरियड आहे तो इथे त्याने दिला आहे, किती दिला आहे, ॲव्हरेज 4 वीक. ओके, त्यानंतर नेक्स्ट सांगितलेलं आहे क्रेडिट अलाव बाय सप्लायर ॲव्हरेज 4 वीक. आता सप्लायरचा संबंध कोणाशी असतो, सप्लायर आपल्याला काय करतो, माल पुरवतो, म्हणजे त्याचा संबंध परचेसशी आहे. आणि परचेसचा संबंध कोणाशी असतो, क्रेडिटरशी. म्हणजे करंट लायबिलिटीच्या अंडर ज्यावेळी मटेरियल फॉर क्रेडिटर्स हा आयटम आपण किंवा क्रेडिटर फॉर मटेरियल हा आयटम ज्यावेळी आपण कॅल्क्युलेट करणार त्यावेळी आपल्याला जो पिरियड लागणार आहे तो आपल्याला इथे त्याने दिलेला आहे. थर्ड, एक्सपेक्टेड कॅश बॅलन्स ₹50,000, 50,000 कॅश बॅलन्स करंट असेटच्या अंडर येणार कॅश अँड बँक बॅलन्स, तो सरळ दिला आहे त्यांनी. त्यानंतर चौथा जे ॲडजस्टमेंट आहे त्यामध्ये काय सांगितलं आहे बघा, वर्क इन प्रोग्रेस ॲव्हरेज 4 वीक. ज्यावेळी आपण स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस किंवा वर्क इन प्रोसेस कॅल्क्युलेट करतो त्यावेळी आपल्याला प्रोसेसिंग पिरियड लागतो, बरोबर. फॉर्म्युल्यामध्ये आपण बघितलं युनिट इंटू रेट इंटू प्रोसेसिंग पिरियड. जो प्रोसेसिंग पिरियड लागतो तो किती दिला आहे आपल्याला, 4 वीक. ओके, त्यानंतर पाचवी ॲडजस्टमेंट क्रेडिट अलाव टू कस्टमर ॲव्हरेज 8 वीक. आता सप्लायरचा संबंध हा कोणाशी असतो, परचेसशी. त्याप्रमाणे कस्टमरचा संबंध सेल्सशी असतो आणि सेल्सचा संबंध कोणाशी असतो, डेटर्सची. त्यामुळे क्रेडिट अलाव टू कस्टमर ॲव्हरेज 8 वीक हा जो 8 आठवड्यांचा कालावधी दिलेला आहे तो पिरियड कोणाचा आहे, क्रेडिट पिरियड, जो कुठे लागतो आपल्याला, डेटरच्या कॅल्क्युलेशनला. ओके, त्यानंतर नेक्स्ट सहावी ॲडजस्टमेंट फिनिश गुड इन स्टॉक ॲव्हरेज 4 वीक. स्टॉक ऑफ फिनिश गुडसाठी जो आपल्याला पिरियड ऑफ होल्डिंग लागणार आहे तो किती आहे, 4 वीक. ओके, त्यानंतर सातवी ऑल सेल्स आर ऑन क्रेडिट बेसिस, म्हणजे सगळा सेल्स हा क्रेडिट बेसवर आहे.
ओके, क्लिअर झालं आहे. ह्याचा संबंध आपल्याला डेटरच्या कॅल्क्युलेशनला लागणार आहे. त्यानंतर 8वी ॲडजस्टमेंट, डेटर्स आर टू बी व्हॅल्यूड ॲट सेलिंग प्राईज. आपण ज्यावेळी फॉर्मॅट बघितला त्यावेळी आपण बघितलं की डेटर 2 पद्धतीने कॅल्क्युलेट करता येतात, ॲट सेलिंग प्राईज आणि ॲट कॉस्ट. मग आता प्रॉब्लेममध्ये आपल्याला हे काय सांगितलं आहे इथे की डेटर कोणत्या बेसवर कॅल्क्युलेट करायचे आहेत, तर सेलिंग प्राईजच्या. ओके, अँड लास्ट, ऑल ॲक्टिव्हिटीज आर इव्हनली स्प्रेड ड्युरिंग द इयर. म्हणजे काय सांगितलेलं आहे की ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत, म्हणजे परचेसच्या असतील किंवा सेल्सच्या असतील किंवा प्रोडक्शनचं जे काही असेल ते काय आहे, सगळं 19-20 या वर्षामधलं आहे. ओके, हा झाला आपला वर्किंग कॅपिटल स्टेटमेंटचा प्रॉब्लेम. पुन्हा एकदा सांगते, पहिल्या आपल्याला लेवल ऑफ ॲक्टिव्हिटी सांगितले आहे. 52,000 युनिटचं प्रोडक्शन आणि सेल त्यांचं वर्षभराचं आहे. चार्टमध्ये आपल्याला जे प्रत्येक ॲटमचं म्हणजे रॉ मटेरियल असेल, लेबर असेल, ओव्हरहेड असेल, सेलिंग प्राईस असेल, त्यांचे रेट दिलेले आहेत आणि ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला जी पिरियड लागतो तो दिला आहे. आता हा जो पिरियड आहे तो जर आपण वाचताना जर आपलं लक्ष असेल तर लक्षात येईल की पिरियड कशामध्ये त्याने हे केलं आहे, प्रेझेंट केलं आहे, तर वीकमध्ये. ओके, म्हणजे आपल्याला जी वर्किंग नोट कंपल्सरी करावी लागते, लेवल ऑफ ॲक्टिव्हिटी, ती कशामध्ये करावी लागणार आहे, इन अ वीकमध्ये. म्हणजे आता लेवल ऑफ ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, तर आपल्याला प्रत्येक ॲटमच्या फॉर्म्युल्याला युनिट्स लागतात. ते युनिट आपण काय करतो, कॅल्क्युलेट करून घेतो ॲज अ लेवल ऑफ ॲक्टिव्हिटीमध्ये. म्हणजे कसे, तर आता सगळी इन्फॉर्मेशन ही वीकमध्ये असल्यामुळे जे 52,000 युनिट्स पूर्ण वर्षभरासाठी आहेत ते आपल्याला वीकमध्ये कन्वर्ट करून घ्यायचे आहेत. म्हणजेच काय, तर एका वर्षाला ते 52,000 युनिटचं प्रोडक्शन घेतात, तर एका आठवड्याला किती, हे कॅल्क्युलेशन आपण इथे वर्किंग नोटमध्ये करणार आहोत. त्यामुळे वर्किंग नोट प्रेझेंट करताना आपण म्हणणार लेवल ऑफ ॲक्टिव्हिटी इन वीक, टोटल युनिट्स किती आहेत 52,000, त्याला डिवाईड करणार टोटल वीक इन अ इयर, एका वर्षामध्ये वीक किती असतात, तर त्याने क्लिअर केलं आहे किती आहे 52. 52,000 भागिले 52, आन्सर किती येते 1000. ते काय आहेत युनिट्स. म्हणजे जे प्रत्येक कॅल्क्युलेशनच्या वेळी जे आपल्याला युनिट लागणार ते आपण किती घेणार आहोत, 1000 युनिट. ओके, हा झाला आपला प्रॉब्लेम. आता फॉर्मॅट आपण आखून घेणार आहोत. फॉर्मॅटला वर हेडिंग टाकणार स्टेटमेंट ऑफ वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट. त्याच्या नेक्स्ट लाईनला इथे म्हणायचं फॉर द पिरियड 2019-20. ओके, नेक्स्ट लाईनला आखताना किती कॉलममध्ये आखणार आपण, फॉर्मॅटच्या वेळी बघितले 3 कॉलममध्ये, पर्टिक्युलर आणि अमाऊंटसाठी 2 कॉलम, इनर आणि आउटर. बरोबर. मग आता त्याच्या अंडर पहिला आयटम आपण कोणता घेतो, करंट असेट. करंट असेटच्या अंडर पहिला आयटम कोणता येतो, तर स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. बरोबर. आणि त्याचं सूत्र काय आहे, युनिट इंटू रेट इंटू पिरियड ऑफ होल्डिंग. युनिट किती आहेत, जे आपण वर्किंग नोटमध्ये काढले आहेत, किती आहेत युनिट आपले 1000 युनिट्स. ते युनिटच्या ठिकाणी जाणार रेट, रॉ मटेरियलचा रेट घेणार 400 इंटू पिरियड, जो ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला दिला आहे बघा, रॉ मटेरियल इन स्टॉक 4 वीक. म्हणजे सूत्र कसं आपण प्रेझेंट करणार 1000 इंटू 400 इंटू 4, कॅल्क्युलेशन करून आपला आन्सर किती येणार 16 लाख. ओके, त्यानंतर नेक्स्ट दुसरा आयटम करंट असेटच्या अंडर येणारा कोणता आहे, स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस. त्याच्या अंडर 3 पायऱ्यांमध्ये 3 स्टेपमध्ये आपण प्रेझेंट करणार. पहिली काय आहे, स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. त्याचं सूत्र काय आहे, युनिट इंटू रेट इंटू प्रोसेसिंग पिरियड. ओके, मग आपल्याला युनिट माहीत आहेच, बरोबर. स्टॉक ऑफ रॉ मटेरियलचा रेटही माहीत आहे, फक्त आपल्याला प्रोसेसिंग पिरियड ॲडजस्टमेंटमध्ये बघावं लागणार, जो किती आहे प्रोसेसिंग पिरियड. 4थ्या नंबरला दिला आहे बघा, वर्क इन प्रोग्रेस ॲव्हरेज 4 वीक. म्हणजे प्रोसेसिंग पिरियड किती आहे 4 वीक. मग तो आपण इथे घेणार आहोत. ओके, स्टॉक ऑफ रॉ मटेरियल किंवा रॉ मटेरियल नुसतं म्हटलं तरी चालतं आहे. युनिट 1000 इंटू रेट 400 इंटू प्रोसेसिंग पिरियड 4, कॅल्क्युलेशन करून किती येतात 16 लाख. म्हणजे इनर कॉलमला घेणार. सेम तसंच डायरेक्ट लेबर, सूत्र काय आहे, युनिट इंटू रेट इंटू प्रोसेसिंग पिरियड इंटू हाफ. 1000 युनिट आपण घेतले,
बरोबर. 1000 युनिट घेतले. लेबरचा रेट किती आहे बघा आता. डायरेक्ट लेबरचा रेट किती आहे 150 तो घेणार आणि प्रोसेसिंग पिरियड आपल्याला कळलं आहे 4 आहे आणि इंटू हाफ करणार. ओके. मग डायरेक्ट लेबर 1000 इंटू 150 इंटू प्रोसेसिंग पिरियड 4 इंटू हाफ. 1000 गुणिले 150 गुणिले 4 इंटू हाफ. कॅल्क्युलेशन करून आन्सर किती येणार 3 लाख. ओके. त्यानंतर सेम त्याच पद्धतीने ओव्हरहेड त्याचे काय करणार युनिट 1000 इंटू ओव्हरहेडचा रेट प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे किती दिला आहे 300 इंटू प्रोसेसिंग पिरियड 4 इंटू हाफ. कॅल्क्युलेशन करून आन्सर किती येतं आहे 6 लाख. म्हणजे स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेसचे 3 आयटम मिळाले. रॉ मटेरियल 16 लाख, डायरेक्ट लेबर 3 लाख, ओव्हरहेड 6 लाख. टोटल कॅल्क्युलेशन करून किती येतात किंवा त्याची बेरीज करून किती येतात 25 लाख. करंट असेटचा दुसरा आयटम झाला. आता करंट असेटचा तिसरा आयटम कोणता आहे स्टॉक ऑफ फिनिश गुड. 3 स्टेपमध्येच करणार. रॉ मटेरियल, लेबर आणि ओव्हरहेड. त्याचं सूत्र काय आहे युनिट्स इंटू रेट इंटू पिरियड ऑफ होल्डिंग. आता फिनिश गुडचा पिरियड बघावा लागणार जो आपल्याला कुठे दिला आहे 6व्या ॲडजस्टमेंटमध्ये दिला आहे बघा. फिनिश गुड इन स्टॉक ॲव्हरेज 4 वीक. मग ते आपण इथे प्रत्येक ठिकाणी पिरियड ऑफ होल्डिंग म्हणून घेणार. म्हणजे आता रॉ मटेरियलचं प्रेझेंट करायचं झालं तर किती येणार युनिट 1000 इंटू 400 हा रॉ मटेरियलचा रेट झाला इंटू पिरियड ऑफ होल्डिंग 4. कॅल्क्युलेशन करून किती येतात 16 लाख. सेम तसंच लेबर 1000 इंटू 150 इंटू 4 6 लाख. ओव्हरहेड 1000 इंटू 300 इंटू 4 12 लाख. टोटल किती येणार आहे 34 लाख. क्लिअर झालं आहे. आता करंट असेटचा चौथा आयटम कोणता आहे डेटर. आता डेटर कोणत्या बेसवर सांगितले आहेत बघा 8वी ॲडजस्टमेंटला सांगितलं आहे डेटर आर टू बी व्हॅल्यूड ॲट सेलिंग प्राईस. मग ते सूत्र आपण वापरणार डेटर ॲट सेलिंग प्राईस. सूत्र काय आहे त्याचं फॉर्मॅटमध्ये आपण बघितलं आहे युनिट इंटू सेलिंग प्राईस इंटू पिरियड ऑफ क्रेडिट. ओके. मग डेटरसाठी पिरियड ऑफ क्रेडिट किती दिला आहे. डेटरचा संबंध कोणाशी असतो कस्टमरशी. किती आहे त्याच्यासाठी पिरियड 8 वीक आणि सेलिंग प्राईस किती आहे 1000. मग आपण ते सूत्रामध्ये प्रेझेंट करणार. डेटर 1000 इंटू 1000 हा 1000 काय आहे मधला जो आहे तो सेलिंग प्राईस आहे. ओके. आणि 8 हा पिरियड ऑफ क्रेडिट. 1000 इंटू 1000 इंटू 8 किती येते 80 लाख. डेटर्स झाले. त्यानंतर करंट असेटचा 5वा आयटम प्रीपेड एक्सपेन्सेस नील दाखवणार काही नाही सांगितलं आहे. 6वा आयटम ॲडव्हान्स टू सप्लायर काही नाही आहे नील दाखवणार. 7वा आयटम कॅश अँड बँक बॅलन्स जो 50,000 घेतला आहे. कुठून घेतला मी तर आपल्या ॲडजस्टमेंटमध्ये 3ऱ्या ॲडजस्टमेंटमध्ये त्यांनी क्लिअर केलं आहे एक्सपेक्टेड कॅश बॅलन्स ₹50,000. त्यामुळे ते 50,000 मी काय म्हणून दाखवले आहेत कॅश अँड बँक बॅलन्स 50,000. ओके. मग आता करंट असेटचे 7ही आयटम झाले. त्यामुळे नेक्स्ट लाईनला मी काय करणार त्या सगळ्यांची टोटल करून घेणार आहे. जर टोटल करंट असेट जी किती येते 1,55,50,000. एक भाग क्लिअर झाला. आता नेक्स्ट लाईनला काय म्हणणार मी लेस करंट लायबिलिटी. तर करंट लायबिलिटीच्या अंडर पहिला आयटम कोणता येतो तर पहिला आयटम येतो क्रेडिटर फॉर मटेरियल. त्याचं सूत्र काय आहे युनिट इंटू रेट इंटू पिरियड ऑफ होल्डिंग. आता क्रेडिटरसाठी पिरियड किती दिला आहे तो आपल्याला प्रॉब्लेममध्ये मिळणार. क्रेडिटरचा संबंध कोणाशी असतो सप्लायरशी आणि सप्लायरसाठी किती दिला आहे पिरियड 4 वीक. मग तो मी इथे यूज करणार ह्या सूत्रामध्ये 1000 इंटू 400 इंटू 4 1000 गुणिले 400 गुणिले 4. कॅल्क्युलेशन करून किती आन्सर येतं आहे 16 लाख. ओके. त्यानंतर सेकंड लॅग इन पेमेंट काही उल्लेख नसल्यामुळे मी त्याला नील म्हटलं आहे. ॲडव्हान्स फ्रॉम कस्टमर नील म्हटलं आहे. म्हणजेच करंट लायबिलिटीचा फक्त एकच आयटम दिलेला होता त्यामुळे टोटल करंट लायबिलिटी ही तेवढीच दिसणार 16 लाख.
ओके, आता करंट असेटही मिळाली आणि करंट लायबिलिटीचेही टोटल मिळाले. मग आता नेक्स्ट स्टेप काय करणार आपण, नेट करंट असेट कॅल्क्युलेट करणार. कशी करणार, तर करंट असेट मायनस करंट लायबिलिटी, बरोबर. आता करंट असेटची टोटल किती होती आपली, 1,55,50,000, बरोबर ना. ओके, त्यातनं आता करंट लायबिलिटीची टोटल किती आहे, 16 लाख. ती मायनस करणार, किती येतं आहे, 1,39,50,000, बरोबर. आता त्यामध्ये ॲड मार्जिन ऑफ सेफ्टी, प्रॉब्लेममध्ये उल्लेख नसल्यामुळे ते सुद्धा नील दिसणार. त्यामुळे नेट करंट असेटची जी अमाऊंट आहे तीच आपली काय दिसणार आहे, ॲज अ वर्किंग कॅपिटल रिक्वायर्ड, जी किती अमाऊंट दिसणार, 1,39,50,000. ओके, हा झाला आपला वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंटचा प्रॉब्लेम. आय होप तुम्हाला लक्षात आला असेल आणि सोपाही वाटला असेल. अजून 1-2 प्रॉब्लेम बघितल्यानंतर, स्वतः प्रॅक्टिस केल्यानंतर हा जो फॉर्मॅट आहे तो पाठही करायची गरज भासणार नाही आहे, आपोआपच तो काय होणार आहे, आपला पाठ होऊन जाणार आहे. चालेल, मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अजून एक प्रॉब्लेम यावरचा बघणार आहोत. चालेल, मग थँक्यू.